महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यातील मोती तलावातील तथागत गौतम बुद्ध यांच्या स्मारकाचा प्रलंबित प्रश्न सुटणार। मोती तलाव येथे भगवान बुद्ध यांच्या मूर्तीसाठी जागेची पाहणी महापौर वंदना मगरे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कामाला मिळणार गती। नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण। गेल्या 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित असलेला मोती तलाव येथील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती उभारणीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत। जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर वंदना मगरे यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली। या महत्त्वपूर्ण पावलामुळे मूर्ती उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय। मोती तलाव परिसरात भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती असावी ही जालनावासियांची गेल्या 2 दशकापासून मागणी होती। मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे हा विषय रखडला होता। जालन्याच्या पहिल्या महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर वंदना मगरे यांनी या विषयाला प्राधान्य दिले। प्रशासकीय हालचालींना वेग। आज जिल्हाधिकारी आणि महापौर वंदना मगरे यांनी मोती तलाव परिसरातील नियोजित जागेची बारकाईने पाहणी केली। यावेळी प्रशासकीय सोपस्कार आणि जागेचे सीमांकन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। मी वंदना अरुण मगरे, महापौर शहर महानगरपालिका। 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित असलेला तथागत भगवान बुद्ध मूर्तीचा विषय 1 एप्रिल 2026 रोजी मोती तलाव येथील तथागत भगवान बुद्ध स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। सदर ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी तथा आयुक्त आश्मा मित्तल मॅडम, मी महापौर व उपमहापौर राजेश राऊत साहेब व स्मारक समितीचे अध्यक्ष, शहर अभियंता व आर्किटेक्ट उपस्थित होते व जागेची पाहणी करून शहर सौंदर्य वृद्धी बरोबरच धार्मिक भावना व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे। मोती तलाव या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती अधिक भव्य आणि आकर्षक पद्धतीने उभारण्यात येणार असून नागरिकांना एक शांत, सुंदर व प्रेरणादायी स्थळ उपलब्ध होईल व सर्वांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सर्वांना ही आनंदाची बाब आहे व सर्वांना या जे प्रलंबित हा जो विषय होता याला आज सुरुवात झालेली आहे। या कामाचा आज शुभारंभ होत आहे व सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छिते की आज पाहणी करताना जो अनुभव आला की खरंच किती जिव्हाळ्याचा विषय असेल आणि खरंच तथागत भगवान बुद्धांची मूर्ती जालन्यात येताच तिचं दर्शन होईल व सर्व जे सौंदर्य आहे ते सर्व असं खुलून दिसेल व जालना शहराची शान वाढेल। एवढं बोलून मी माझे बोलणे संपवते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।